नाही जेव्हा मुकाट्याने सारखा आपला फोन फोन. हॅलो बोल बघ्या. काय कशी काय आठवण करते गड्या? हा काका बरे आहेत ना? हा एकदम ओके. शेतावर गेलेत. उसाला पाणी लय लागतं गड्या. तुला तर माहितीच आहे ना की शहरात जाऊन विसरला सगळं. अरे असं कसं विसरून गड्या? अरे आपले ते लहानपणीचे दिवस काय धमाल यायची ना. आपण तसे विहिरीत पोहायला जायचो आणि मग शेतातल्या कैऱ्या चिंचा असं चोरून खायचो. वाव कैरी चिंचा. आणि मग तो त्यांचा तो गडी कोण तो काय नाव त्याचं हा तो नाही का आपल्याला काठी घेऊन मारायला यायचा. अरे लहानू. आणि ती त्या गड्याची ती थाकला रे आता तो. पण तुझी आठवण काढत असतो ना. तो महादेव लय हुशार होता. कलेक्टर झाला असता पण तुझ्या नादी लागला. काय रम्य ते बालपण रे. असं वाटतं की ते दिवस परत एकदा जगता यायला हवेत. हा आहे मग ये की गावाला. हा यासाठी तो फोन केला होता. अरे आपल्या गावाजवळून हायवे जातोय गड्या. हा एकदम वरच्या मळाला एकदम खेटून. काय सांगतो? हा म्हणजे आपल्या गावाचं रूप एकदम पालटून जाणार गेलं. अरे काय सवाल झाला का गड्या? हा का हायवेचं काम तर होत आलंय. जमिनीला भाव पण चांगला आलाय. एक बिल्डर आपल्या जमिनीत इंटरेस्टेड आहे. जमा तिकडे पण पोचली का आता? मग आहेस कुठे तू? तू गावाला ये ना. ते बिल्डरची आणि तुझी गाठ घालून देतो. ओळख करून देतो ना तुझी. हे मला सांग आपली शाळा कशी आहे? पाणी शाळा? अरे शाळा तुला ओळखू पण येणार नाही एवढी मोठी झाली आहे. वहिनीला काय बरं नाही का रे? हा ते थोडी 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 आजारी. हा चल मी तुला नंतर फोन करतो. हा बोलू बोलू. बाय 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 बाय. हो धावपळ करत आलायस वाटत तर नाहीये. सो फनी. बोल आता काय झालंय? मला सांग आज सकाळी बाबा गावाला जाताना तुला असं नाही वाटत का सासूबाई काहीतरी बियर्ड वागत होती? असं तुला वाटतं नेहमी? ग माझं आईचं पिल्लू. बरं सांग मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की मला असं वाटतंय सासूबाई आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. काही काय आई का असं करेल यार मला कळत नाही. तुला नेहमी असं का वाटत असतं? तुला माहितीये मला काय वाटतं? मी घे ना घे घे अजून आईची बाजू घे. सॉरी. आज रात्रीपर्यंत तू शोधून काढायचंस की सासूबाई आपल्यापासून काय लपवत आहे. नाहीतर काय होईल हे तुला माहितीच आहे ना. यार अंकू हे ब्लॅकमेलिंग आहे. तसं समज हवं तर पण मला आज रात्रीपर्यंत कळलं पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे ट्राय ट्राय. शंतनू प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतोस ना तू. तिकडे रिझल्टला महत्व आहे प्रयत्नांना नाही. हा ओके फाईन फाईन करतो मी. पण ऐक ना मी जर सिक्रेट शोधून काढलं तर मग लॉटरी पक्की. थंडी वाजते ना. काय झालंय? काय काय नाही. हा जरा थकलोय एवढंच. बाबा मी सकाळपासून बघतोय तुम्ही खूप अस्वस्थ आहात. सांगा ना काय झालंय? हा ऍक्च्युली शंतनू मी सांगून टाकायला होतं पण ते सांगतो मी. तू अंकिताला बोलाव. सरकार. अंकू अंकू एक मिनिट बाहेर ये प्लीज. हा आले. काय हो काय झालंय? बरं वाटतंय ना? हा बरं आहे सरिता. मी आल्याला सांगायला होतं पण मला कळत नव्हतं की मी ना आपली गावाकडची प्रॉपर्टी न विकण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे सांगतो काय झालं ते पण मला कळत नव्हतं की तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही ते कसं घ्याल म्हणून
मग तुम्हाला जर का हा निर्णय पटत नसला ना माझा, तर मी त्या बिल्डरचा कॉन्टॅक्ट नंबर आणलाय, आपण त्याला फोन. नक्की काय घडलंय, काय झालं अचानक असं? तरी तर काय झालं ना, मी गावाकडे गेलो ना, तर इकडे तिकडे सगळीकडे फिरलो आणि मला ना सगळे माझे लहानपणीचे दिवस आठवायला लागले. हा, आणि मला हेही आठवलं की लॉकडाऊन मध्ये आपण सगळे अडकून पडलो होतो घरात, तेव्हा तुम्ही सगळे असं म्हणत होतात की आपलं जर का गावाकडे एक असं छान घर असतं तर किती बरं झालं असतं. त्यामुळे मला असं वाटलं की नको विकायला ही प्रॉपर्टी, राहू दे, म्हणून मी तो घेतला निर्णय. म्हणजे आपण आता गावाकडे आपलं घर बांधणार आहोत, बरोबर? असं एक छोटस असं टुमदार घर. हा, हो, मस्त. मला आवडली ही आयडिया. खरंच मस्त आहे. मी मस्तपैकी बाग बांधेन तिकडे अशी छान. बाग? हो. आणि मग बागकाम कोण करणार? तुमच्या हातापायात गोळे येणार, म्हणजे मलाच जास्त काम होईल सासूबाई. म्हणजे मी काहीच काम करत नाही असं म्हणणं आहे का तुझं? मला असं वाटतं ना, आपण स्विमिंग पूल बांधावा. अरे बापरे, असं पूल मध्ये डुंबायचं. अगं गावाला एवढं पाणी नसतं बाई, एवढं पाणी फुकट घालवायचं का आपण असं? नाही नाही, पाणी काही फुकट जाणार नाही, ते व्यवस्थित रिसायकल करायचं. सगळ्या सिस्टम. नाही, आपण कौलारू घर बांधू आणि तिकडे. कौलारू? छे, मला टेरेस पाहिजे, मस्त टेरेस नको का? असं विशाल आहे टेरेस, तुला सारखं कोण ये जा करणार? लिफ्ट, छान लिफ्ट बांधू आपण. घ्या, पैसे उधळायलाच बसले ही. तर उधळ घर बांधायचं तर छान नको का बांधायला सासूबाई? लिफ्ट बांधूया, आणि काही नाही, इन्व्हर्टर पण लावू शकतो आपण, काहीच हरकत नाही. तुम्ही जेव्हा गावाकडे जाल ना घर बांधायला, प्लीज मला पण सोबत घेऊन जा. तुम्ही असा विचार करा ना की काहीतरी पॉझिटिव्ह होईल, म्हणजे निगेटिव्हच विचार का करायचा? बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल तर असा विचार करा, नुकसानाचं काय? शंतनू, एक मिनिट. हे बघ, मी ना काही अपॉर्च्युनिटी शोधून ठेवल्यात, तू ताबडतोब अप्लाय कर, तुला नक्की नोकरी मिळेल. आणि शंतनू, तुझ्याकडे अनुभवांची शिदोरी आहे, त्यामुळे तुला कुठेही चांगली नोकरी मिळेल. फक्त तू इंटरव्ह्यू देता सपाटा लाव आता बस. नाही, मला असं वाटतंय की तू बिझनेस केला पाहिजेस. नाही, नोकरीच करावी त्याने. शंतनू, बिझनेस. नोकरी एके नोकरी. अरे नाही नाही नाही, हे बघ, एक्झॅक्टली हाच माझा मुद्दा आहे. नोकरीमध्ये एकनीच मल्टिप्लाय होणार आहे, वेरा जर तू बिझनेस केलास ना तर प्रॉफिट 2 टाइम्स, कधी कधी 10 टाइम्सनी पण मल्टिप्लाय होईल. मग मल्टिप्लाय? हो. सुनबाई भागाकार झाला तर काय, जो मिळतोय तोही आनंद माझा होईल. एक मिनिट, मी काय म्हणतो, दादाला प्लीज जरा शांत राहा ना सगळे. मी ऑलरेडी खूप कन्फ्यूज आहे. भागाकार गुणाकार काहीच कळत नाही आम्हाला. प्लीज. काय आहे सगळं? सासूबाई, हे सगळे प्रकार ना शंतनूनी माझ्या मदतीने बनवलेत. आता तुम्ही हे सगळे टेस्ट करा आणि कुठला किती चांगला आहे सांगा, त्याप्रमाणे आपण मेनू ठरवू. त्याची काही गरज नाहीये. जॉब का बिझनेस, यामध्ये आम्ही कायमच जॉबला सपोर्ट करणार. बाबा, तुम्ही तुमचा निर्णय नंतर कळवा, आधी हे टेस्ट करा ना. चांगला झालाय चहा. ह्या चहाला तुम्ही चांगला म्हणताय? शे, फुकट मिळालाय म्हणून चांगलं म्हणताय तुम्ही, पण 10 रुपयाची नोट घेऊन कुणी हा चहा घेईल ना तर नावं ठेवेल, नावं. आल्याचा चहा करायचा म्हणजे नुसतं आलं कुठून घातलं म्हणजे झालं नाही काही, त्याला सुद्धा एक रेसिपी असते. आणि हा चहा घेतल्यावर गिराईकच जास्त तापेल चहापेक्षा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण चहाचा बिझनेस कॅन्सल करू. आई, थोडा पाव ट्राय कर ना प्लीज. अशक्य, अशक्य आहे. अशक्य मस्त चांगला असं म्हणायचं का तुम्हाला? अजिबात नाही. असं शंतनू बनवूच शकणार नाही. मी नाही अगं आई, मीच बनवलंय. म्हणजे अंकू होती मदतीला, पण बनवला मीच आहे. वाटलंच मला. मंत्र्यांच्या घरच्या लहान बाला जरी सांगितलं ना पदार्थामध्ये मीठ घाल, तरी त्याचं प्रमाण कधीही चुकणार नाही. खारट्ट खारट्ट झालेला आहे वडापाव. आणि असा वडापाव तुम्ही विकायला गेलात ना तर लोक तिखट शिव्या घालतील तुम्हाला. लक्षात येते का तुमच्या? सासूबाई, मला असं वाटतं तुम्ही उगाच चुका काढताय. म्हणजे मान्य आहे, कधी कधी माझं लक्ष नसतं तेव्हा काहीतरी गडबड होते स्वयंपाकात, पण मी लक्ष देऊन नीट स्वयंपाक केला ना की मी पण जबरी स्वयंपाक करते. आई, वहिनी पण ना तुझ्या एवढी सुगरण आहे. थँक्स. तू उगाच चुका काढतेस आता. मला असं वाटतं ना जज खूप बायस्ड आहे, आपण जज बदलला पाहिजे. बदला. हा बाबा, तुम्ही पाणीपुरी टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. हो बाबा.
घ्या. पाणीपुरी चांगली झाली, पण पैसे देऊन विकत घ्यावी एवढी चांगली नाही. जॉब करायचा. बाबा बिझनेस स्वप्नात सुखावतो पण वास्तवात चटके देतो. त्यामुळे नोकरीत शोध. अरे वा, मी मला जमेल तितकी त्याला मदत करायला तयार आहे. तसंही मला घरात बसून कंटाळाच येतो. मी मस्तपैकी तिखट अशी पाणीपुरी ठेवेन तिकडे, चमचमीत वडा, हा जेवढे काही मला पदार्थ येतात ना चमचमीत तिखट ते सगळे आपण फूड कॉर्नर मध्ये ठेवूया. मी गेम खेळणं बंद करेन आणि मोबाईलवर मेसेज करेन बिझनेस वाढण्यासाठी. मी पण माझ्या मैत्रिणींना मेसेजेस फॉरवर्ड करेन. बाबा, आई, बाबा, काय झालं? काय झालं? एक गुड न्यूज आहे. काय मी वाचलो. म्हणजे? अरे म्हणजे माझा जॉब गेला नाहीये. बाबा मी वाचलो. ग्रेट ग्रेट. आपण सगळेच वाचलो. शांतनू, तुझा जॉब वाचलाय, पण ज्यांची नोकरी गेली त्यांचं काय? त्यांची पण काळजी वाटते मला, पण अजूनही मी बिझनेस करायचा विचार डोक्यातनं काढला नाही. या. मला असं वाटतंय की आपण लवकरच एक फास्ट फूड कॉर्नर सुरू करू अरे वा, आणि त्यांना पण आपल्या बरोबर इन्व्हॉल्व्ह करू. करेक्ट आहे दादा, तो बिझनेस मी सांभाळेन. येस. पण जाऊया आधी काहीतरी एक गोडधोड आणूया. ते तुला जमतंय का बघूया, तर पुढे बिझनेस. चल. पण मी सांभाळणार. लाखात एक आहे माझी सून. तर तू जणू काही माझ्या पिलूकडे माझ्याबद्दल चांगलं चांगलंच बोलतेस ना. माझ्या विरोधात बोलून बोलूनच तर माझ्यापासून दूर केलंस तू माझ्या पिल्लूला. असं म्हणत जसं की मायलेकामध्ये मी काहीतरी फाळणीच केली. बघ रे पिल्लू, मला कसं बोलते. गप्प बस. माझी टर उडवतोस तू. नक्की तुमच्या दोघींचा भांडणाचा मुद्दा काय आहे? अरे तुझ्या वहिनीकडे एक मुद्दा असतो का भांडायला? 1000 मुद्दे असतात तिच्याकडे. अरे ही कामावर गेली ना की घरातलं काम करून करून दमते मी, पण तरी बोलते का एका अक्षरांतरी? पण मग मी पण ऑफिसमध्ये कामं करून दमतेच ना सासूबाई. तुम्ही केलं ना मग तुमच्या लक्षात येईल किती अवघड आहे माझं काम. अगो बाई, हो का? माझे काही प्रॉब्लेम आहेत? माझा एक प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली तुमच्या दोघींचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो प्रॉब्लेम तुम्हालाच कळत नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. करेक्ट, अगदी करेक्ट बोलतोय. कसं आहे, तुम्ही दोघींनी एकमेकींचे प्रॉब्लेम जर समजून घेतले ना तर तुमची अर्धी भांडणं अशीच कमी होतील. ट्रस्ट मी. हे बरं आहे आपलं. म्हणजे सासू म्हणून नेहमी नेहमी मीच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहायचे का? आणि मीच सगळं समजून घ्यायचं का? माझे काही प्रॉब्लेम आहेत, मला कोणी समजून घ्यायला नको? नाही 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 नाही, सून होणं हे अवघडच आहे बरं का आजच्या काळात. हा म्हणजे जॉब आणि घरची कामं हे दोन्ही एवढ्या कॉम्पिटिशनच्या जगात मॅनेज करायचं म्हणजे किती अवघड आहे माहितीये. माझ्याकडे ना एक सुपर आयडिया, म्हणजे अशी कमाल आयडिया. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही ना एक दिवस म्हणजे एका दिवसात करता एक प्रयोग करा. प्रयोग काय की आई तू एक दिवस अंकिता हो म्हणजे काय सूनबाई हो, आणि अंकू तू एक दिवस आई हो म्हणजे काय सासूबाई हो. नाही म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एकमेकींचं कॅरेक्टर एक्सचेंज करायचंय. त्याने काय होईल, कोणाचा प्रॉब्लेम किती मोठा आहे ते आपल्याला इझिली कळेल. काय भारी कल्पना आहे नाही ही? पण जागा घ्यायची म्हणजे काय करायचं? मी सांगतो कसं आहे, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सासूने सुनेसारखं आणि सुनेने सासूसारखं वागायचं. हा कळलं? सोपं आहे. जमेल. जमवावं लागेल. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. काय द्राक्ष आहेत सासूबाई, स्वर्ग सुख आहे हो, स्वर्ग सुख. वा 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 वा. सासू अशी बाजूला भाजी निवडते आणि सुंदेश आराम खुर्चीत पसरून द्राक्ष खातीये. हे स्वर्ग सुखच नाही का हो? आता तुम्ही अति करताय. मी कधी अशी पसरून द्राक्ष खाल्ली आहेत? अगदी अशी पसरून नाही ग,
पण आजारपणाचं नाटक करून मिटक्या मारत द्राक्ष खाताना बघितलंय मी तुला. ते तुम्ही पण करता सासूबाई, पण कोणालाही जर सांगितलं ना की मी अशी लोळत पडलेली असते तर कोणी बिलीव्ह पण करणार नाही. आज एक दिवस काय पटापटा कामं आटपली असं लगेच तुला असं वाटायला लागलं का? हा बरोबर आहे. सासूच्या भूमिकेत गेल्यावर कळलं तुला की सासू दिवसभर कशी राबत असते. ते कळलंय मला, कारण मी जेन्युनली करतेय ना. हा. तुमच्यासारखं नाही सोयीस्कररित्या फक्त द्राक्ष खात बसायचं. मग काय माझं ऑफिसचं काम कोण करणार? हा, लॅपटॉप उघडा आणि ऑफिसचं काम करा. शंतनू, थँक्यू रे. खरंच माझी पाठ खूप दुखतीये, खूप दमले मी. तुला माहितीये सासूबाईंनी एवढी कामं दिली ना, एवढा वचपा काढला ना, डोक्यातच गेल्या माझ्या. हो का? मी डोक्यात गेले का? बर. अरे यार, तुम्ही कशा आलात सासूबाई? आता मला पाठीमागे कसं कळणार आहे कोण आहे? मला ऑब्व्हियसली वाटणार ना शंतनू आहे. होणार ना काही समज? नाही नाही, उलट बरं झालंय मी अचानक आले ते, आणि तू पाठ करून हे सगळं बोललीस ते. माझा गैरसमज दूर झाला. मला काम करून थकली असशील म्हणून आले जरा पाठ चेपायला. तर उलट मी सुद्धा डोक्यात गेले असं म्हणतेस तू? बस मग तशीच. नाही नाही नाही, सॉरी 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 सॉरी. बरं मी काय म्हणते, जरा द्या ना पाठ चेपून, खूप दुखते. बरं वाटत होतं. काही गुळ नको लावूस मला आता. मला लावलं पाहिजे गुळ मधनं मधनं, माहितीये का सासूबाई? हो, आज एक दिवस घरातलं काम करून मी एवढी दमली. तुम्ही कसं करता हो रोज? काही नाही ग, खूप दमलीस नाच काम करून. मग काय? खरं सांगू का, तुझ्यावर मी काम कमी लादायला हवं असं मला जाणवलं. पण सासू सुनेच्या भांडणामध्ये माघार कशी घ्यायची म्हणून मुद्दामच काही बोलले नाही. सुनेवर प्रेम आहे तर मग दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? तू कुठे दाखवते सासूवर प्रेम येते? थांबा दाखवते. पुरे ग पुरे. नाही हो, पण रोज सगळं घरातलं तुम्ही एकट्या करता. माझा काय आपला खारीचा वाटा असतो, मी ऑफिसमधनं येते, जमेल ते करते. पण घरातलं काम पण किती परिपूर्ण आहे, किती मेहनत लागते मला आज लक्षात आलं. पण खरं सांगू, जेवढं काम तू आज केलंस ना तेवढं काही काम मला रोज नसतं ग. सॉरी. पण तू जे काम करतेस ना, जे मी आज पूर्णही करू शकलेले नाही, ते खूप कठीण आहे ग. किती प्रेशर आहे तुला कामाचं बाळा. आणि एवढ्या कामाच्या प्रेशरमध्ये प्रेशर कुकरच्या शिट्ट्या कशा ऐकायला येणार? कठीण आहे. हॅट्स ऑफ टू यू. हो हो, प्रश्नच नाही मुळे. कारण एवढ्या प्रेशर मधून सुद्धा तुला जमेल तसं तू घर सांभाळत असतेस, नीट ठेवत असतेस. पण माझं काय, माझं एका जागी बसून काम असतं आपल्या लॅपटॉप वरती. तुमचं किती मेहनतीचं काम आहे, आणि या वयात तुम्ही एवढी मेहनत करताय, त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. एक मिनिट, या वयात म्हणजे मी काय म्हातारी झाले का आता? नाही नाही. पुरे झालं आपलं एकमेकींचं कौतुक. आजच्या पुरतं पुरे ना हे. बरं चल बस आता, मी छान तेल लावून देते डोक्याला. चल चल चल. नाही, आधी मी तुमचे हातपाय चेपून देते. थांबा जरा. नाही, आधी मी तेल लावून देणार, पाठ चेपून देणार, मग तू माझे हातपाय चेपून. मला झोप येणार ना, मग तुमचे हातपाय कोण चेपणार? कधीतरी सासूचा एकच जागा जरा. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, सासू आहे ना तुझी. चल बस इथे, मुकाटाने बसायचं. मी तेल लावून देणार आहे तुला. कोण? ओळखलं नाही? अशा अवतारातलं कोणीच नाहीये हो माझ्या संपर्कात. मला ओळखलं नाही? सासूबाई? हो, खरंच आलीये मी. का? सासू आल्याचा आनंद नाही झालाय वाटतं. हो, तुमचं भूत आलंय हो. पण कसा मला आनंद होईल? आणि तुमचा आवाजही बदललाय हो. असं काय तो तुमचा आवाज? नाही नाही, ते आवाज बसला माझा. अगो बाई, शेवटचा श्वास घेत असताना तुझ्या नावाने बोंब मारत होते, पाणी दे पाणी दे. पण तू काय पाणी दिलं नाहीस मला. तेव्हा जो बसला तो अजूनपर्यंत तसाच आहे. अहो तुम्ही अंगाने बऱ्या होता तो, आता एकदम तुम्ही अशा खंगल्या. होणारच ना.
खायला अन्न मिळालं तर तब्येत चांगली राहील ना. पण तू एकाही श्राद्धाला नीट जेवण देत नाहीस मला. या मागच्या श्राद्धाला तर सगळं सुनबाईकडनं करून घेतलंस. नाही आवडलं का तुम्हाला तिच्या हातचं जेवण? तिच्या हाताला चव नाही असं वाटतंय का तुम्हाला? उत्तम स्वयंपाक केला होता तिने, पण तू करायला हवास. ठीक आहे, आता तुमच्या प्रत्येक श्राद्धाला मीच करते स्वयंपाक, मग तर झालं. नुसतं तेवढंच नाही, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तू करायला हव्यास अशी आमची इच्छा आहे. आमची म्हणजे माझी, तुझ्या आजे सासूची, तुझ्या पणजे आजे सासूची. अरे बापरे, काय तुमच्या इच्छा आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातल्या कामांवरती तुझं बिलकुल लक्ष नाही. सगळी कामं तू स्वतः केली पाहिजेस. सुनबाईवर काहीही सोडायचं नाही. सुनबाई आणि शंतनू या दोघांना एकांत दिला पाहिजेस. मला पण तू बघायचाय लवकर. पण त्यांना ते आणि तुझा नवरा माझा बिचारा माधव, त्याच्यावर जीव लावतेस तू, पण त्याच्या मागे त्याच्या समोर किती हुसकून बोलतेस ग त्याच्याशी. आणि सगळ्यात महत्वाचं, या घरात इथून पुढे पडवळ आणायचं नाही. सासूबाई, हे तुम्ही बोलताय? अगं बाळा, तू कामावर जातेस हे सुद्धा कामच आहे की नाही? बाबा तनू बघा ना, सासूबाई मला काहीच करू देत नाही, सगळं स्वतःच करतायत. सरकार, तुम्ही काही बोलू नका. तुम्ही फक्त त्या माणसाला देवळात सोडण्याचं काम करा. तू बघतोस का माझ्याकडे? चल चल, खा का पटकन. आणि हे बघ सुनबाई, आजपासून तू फक्त माझ्या पिलूकडे लक्ष द्यायचा. एकदा का मुलाचं लग्न झालं ना की आईची जबाबदारी संपते. आता मी फक्त माझ्या बंडाकडे बघणार. बंडा, तुझं काहीतरी महत्वाचं काम होतं की नाही? मग चल चल चल, जा जा. थँक्यू आई, आठवण करून दिलीस. बाय 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 बाय, पळा. काय अगं, फोन वाजलाय, एवढी का घाबरतेस तू? नाही हो, काल रात्रीपासून फोन वाजला की काळजात धडधडायला लागतं माझ्या. का हो सासूबाई, असं काय झालं काल रात्री? अगं, काल रात्री काय नाही, काही नाही, काही नाही, जाऊ दे जाऊ दे. त्याचा तुम्ही विचार करू नका. मी फोन घेते. हॅलो, आली का भाजी? फोटो कुठे? नाही मिळत. तोवर फोटो सापडत नाही तोवर मी इथून जाणार नाही. अंकिता, अगं दे ना फोटो. बाबा, कालच तिने फोटो लपवून ठेवला होता. हो, गोड प्रॉमिस. हो, काल जी साडी नेसली होती ना त्याच्या खाली ठेवला होता फोटो, पण आता नाही सापडत आहे. हा, तो टेबल फॅन होता ना बिघडलेला, तो कुठेतरी ठेवला होता कालच्या गोंधळात. एवढंच मला वदवून घ्यायचं होतं तुमच्याकडून. सासूबाई, काल रात्री गोंधळ झाला आणि त्या गोंधळात अजून एक गोंधळ झाला. आई आई ग पिलू, पाला पाचोळा उडून हात दुखले असतील नाही रे तुझे? पण हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं? तिच्या? आणि केवळ माझ्यात बदल घडवून आणण्यासाठी? अहो मंत्री, तुमची आई नाही मला बदलू शकली, तर ही कुठली बदलवणार आहे मला? आणि तुम्हाला काय वाटलं, मी बिचारी एकटी पडले नाही का? पण माझ्या बरोबर माझ्या सासूबाई आहेत. सरकार, ऐका ना, ते चुकलं सगळं. पण चुकलात ना, पण आता या चुकीची शिक्षा मिळणार तुम्हाला. पिलू,
आता की नेहमी तुला एक यादी लिहून देते आणि त्या यादीत जसं लिहिलंय ना तसंच सगळं व्हायला हवं. आणि सुनबाई ये तो सिर्फ डेमो था. ज्याप्रमाणे यादीत दिलीये त्याप्रमाणे जर काही झालं नाही